जे चिंचे झाडाखाली बसले त्यांना विनंती करतोय, नाही ते हवा आहे तर मस्त एकदा स्टेजवर बसून या प्लीज. चला सामना दाखवला प्लीज. राहू द्या इथं. डॉक्टर फिक्सिट ज्याने या स्पर्धेसाठी जे आमचे स्पॉन्सरचे पुरस्कर्ते अभिषेक मुकादम, अमित भोईर, वैभव भोईर, कुणाल मुकादम, किरण थंडरे, सुशील मुकादम, संदेश भोईर, निखिल ठाकूर, संजय टांडेल, तानाजी पाटील, नरेश मणेरा, राम ठाकूर, सागर पाटील, उमेश पाटील, रुपेश भोईर आणि कृष्णा भोईर, विजय ठाकूर, त्याच्यानंतर रमाकांत ठाकूर, दीपक मणेरा, संजय कासार, अक्षय सागर कासार, अक्षय कासार आणि मेघनाथ गोंधळे, नितीन पाटील आणि महादेव राऊत, त्याच्यानंतर प्रदीप पाटील, योगेश पाटील आणि विशाल भोईर. तर सर्व मान्यवरांना विनंती करतो प्लीज, धन्यवाद देतो आपण जे भरीव योगदान या स्पर्धेसाठी. तर आले का? तर या ठिकाणी नुकतं ज्यांचं आम्ही मगाशी सकाळी अनाउन्समेंट करते, माझे खासदार डॉक्टर संजीवजी नाईक यांचं थोड्या वेळात आगमन होईल. तर पंकज गोंधळे पहिला फलंदाज आणि जितेश पारदी ज्यानं मगाशी अतिशय चांगली बॅटिंग केली. 4 षटकांचा सामना अशा पहिला गोलंदाज या ठिकाणी एच भोईर यांचा संघाचा. तेजस भोईर, एक बिग फाईट, जबरदस्त सामना, क्लोज मॅच. षटक क्रमांक पहिला प्रगती उतार बॉलिंग मध्ये. जरा 5:30 वाजले प्लीज, गेम जरा स्पीडअप करा प्लीज. नंतरची बॅटिंग आहे ना त्यांना त्रास होईल. आणि हा एकवती लाईन करायचा होता, रिव्हर्स मारायचा होता, परंतु जमला नाही कुठल्या परिस्थितीत. अशा प्रकारे पहिला चेंडू डॉटबॉल निर्धाव चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी. पहिलं षटक प्रगती पदावर बॉलिंग मार्क होता यार. हा दिवसभरात ज्याने अतिशय चांगलं समालोचन आदेश ठाकूर, मोगरपाड्याचा एक बुलंद आवाज. तर या ठिकाणी थोड्याच वेळात ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक यांचे आगमन होईल, कार्यसम्राट. तर ज्यांना कोणाला विनंती करतो प्लीज, जे स्टँड मध्ये बसलेत जे मान्यवर कोणी असते त्यांना विनंती करू स्टेजवर येऊन स्थान बनवा. आणि हा चेंडू पुन्हा एकदा पंकज गोंधळे. अशा प्रकारे अतिशय चांगला चेंडू, काही फटका मारायची गरज नव्हती आणि एक जबरदस्त झक्का, वाघाची शिकार, एक जबरदस्त फटका. ज्या विकेटसाठी ट्रॅप रचला होता, जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यात मात्र बरोबर अटकला. एक जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केला या ठिकाणी आणि धक्का क्रमांक बसतो पहिला या संघाला. तन्वेश भोईर अतिशय आपलातून झेल आणि वनडाऊनचा फलंदाज. सुनील मुकादम. आणि हा पहिला षटकार, यस, दमदार टायमिंग, अतिशय तंत्रशुद्ध फटका, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या वरून खेचलेला एक भन्नाट फटका, जबरदस्त टायमिंग, अफलातून प्रदर्शन. संघाची धाव संख्या या ठिकाणी 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अग्री एव्हेंजर्स सुनील मुकादम नवीन फलंदाज, इज बॅटिंग ऑन 6 रन्स.
आणि हा थोडासा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी आहे, चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केला आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू. थोडासा फ्लाईट दिला होता या ठिकाणी उजव्या यष्टीच्या बाहेरून. कुठल्याही प्रकारचं पहिला षटकार घेतला, नंतर मात्र कमबॅक. षटक क्रमांक पहिलं प्रगती होतावर राईट आर्म होते विकेट. आणि हा अगेन नो कॉट बिहाइंड. जोरदार अपील, परंतु मात्र पंचांचा यस. अतिशय चांगली डिलिव्हरी, काय गोलंदाजी केली बघूया. पहिल्यांदा पंकज गोंधळे आणि आलेला सुशांत मुकादम याला तंबूच्या दिशेनं, सुनील मुकादम याला तंबूच्या दिशेनं मार्गस्थ केलं आणि 6 बाद 2 बाद 6 वाताहत यातायात. खराब स्थिती, खराब परफॉर्मन्स. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी बघूया. नवीन फलंदाज, नवीन बॅटर. फलंदाज अक्षय. यस, पहिल्या षटकात फक्त 6 धावा दिल्या, काय गोलंदाजी केली आणि 2 विकेट. 6 चेंडू 6 धावा 2 बली, असं जबरदस्त बॉलिंग ॲनालिसिस. जालिम जलाल विषारी मारा, विखारी मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. भन्नाट मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला ॲग्री ॲव्हेंजर्स यांची परिस्थिती झालेली दमछाक. पिछाट वंडांचा नवीन गोलंदाज चेतन भोईर. जरा गेम जरा स्पीडअप करा प्लीज. नंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. नाही हवा आहे काय, तुमचं सामान जर थंड पडलं तर कसं करणार नाही का. चला बॉलिंग मार्कवर चेतन. आणि हा शॉर्ट पिच चेंडू अकुट टाप्याचा पुन्हा त्या ठिकाणी झालं डीप मिड विकेटला. हो, चांगली फिल्डिंग दमदार या ठिकाणी. तर मिळेल 2 धावा. संघाची धावसंख्या या ठिकाणी 8 वर. 2 बाद 8, 8 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा अगदी कोळी यांची ही भन्नाट स्पर्धा. या ठिकाणी 5 गावांचा समावेश, पंचक्रोशी प्रीमियर लीग. आणि हा छकडी मिड विकेटला. आयवा जेलसाठी काय ठेवणार 100-200 रुपये नाही का, जाता जाता हात मारून जातील. धावसंख्या 14 वर. दमदार स्ट्रोक्स. शेरन, चेतन खेळेल, जितू पारदी. अरे हा यस, पुन्हा एकदा पुश केला या ठिकाणी. चपराक एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 15 वर. तर आयवा झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. दीपक मनेरा यांचा नुकताच बर्थडे अतिशय जल्लोषात साजरा झाला बघा. त्यांच्यातर्फे प्रमुख अतिथी आजच्या दिवसातले सन्मानार्थी ज्यांचा वाढदिवस, हॅपी बर्थडे. केक कापून बघूया. त्यांच्यातर्फे आयवा जेलसाठी 500 रुपयाचा रोख कॅश प्राईज. आता बघ असे लोक तुटून पडतील नाही का. यस, तिन्ही स्टँड. हो यस, पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. काय टायमिंग, प्रॉपर टायमिंग. जितेंद्र पारदी मागच्या सामन्यामध्ये पण त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती, ज्यावेळी पंकज गोंधळे फ्लॉप झाला होता. आता मात्र त्यांनी सूत्र संपूर्ण आपल्या हातात घेतली. पंकज गोंधळे यांच्या पावलावर पाऊल ठेवून जो कमबॅक
आणि हा चेंडू पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी आणि स्वयंचेत. चांगला बिचारा खेळत होता परंतु स्वयंचेत झाला. यस, हिट विकेट. काही गरज नव्हती पाठिंबा जायची गरज नव्हती कारण 2 ओव्हर बाकी आहेत. षटक क्रमांक दुसरं लास्ट चेंडू बॉल बाकी आहे. नवीन फलंदाज सुशांत मुकादम आणि सुनील मुकादम अशी ही जोडी असेल आणि चेतन भोईर यांचा हा शेवटचा चेंडू. षटक क्रमांक जरा स्पीडअप करा प्लीज. जितेंद्र पारदे म्हणजे सलामीची जोडी परतलेली या ठिकाणी. 5 चेंडूमध्ये 15 धावांची अफलातून इनिंग. विस्फोटक फलंदाजी मॅरेथॉन इनिंग. नवीन फलंदाज जायले चेतन भोईर तयार. शेवटचा चेंडू लास्ट डिलिव्हरी इन दी सेकंड ओव्हर. सुशांत भोईर सुशांत मुकादम आणि हा यस पुन्हा दाखवून टाकायचा चेंडू या ठिकाणी. पण टायमिंग कनेक्ट झाला नाही आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. संघाची धाव संख्या झाली 22. 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 22 धाव संख्या. या षटकात मोजल्या 16 धावा, 1 गडी बाद, 6 चेंडू, 16 धावा, 1 विकेट असं बॉलिंग ॲनालिसिस. आणि नवीन गोलंदाज चला स्पीडअप करा प्लीज. भारत भोईर एच भोईर अँड सन्स. तुम्हाला नंतर बॅटिंग करायचे चेंडू तुम्हाला दिसणार नाही. आणि सुशांत यांनी जर 3 षटकार मारले तर 1000 रुपये आणि ऐवज येण्यासाठी दीपक मनेरा यांच्यातर्फे 500 रुपयाचा रोख कॅश प्राईज. बॉबी यांच्याकडून 1000 रुपये. सुशांतसाठी लागोपाठ 3 षटकार. लागोपाठ कशाला रे? काही तर कसले तरी ऑफर तुम्ही ठेवता. साला 1 धावा ह्याचे मारा इथं. बावीस 22 आणि हा पहिला षटकार. अरे ऐवजल होता, चान्स होता ऐवजल घ्यायला. हातामध्ये होता कॅच. धाव संख्या झाली 28. 28 28. चला नो टाइम पास. जरा स्पीडअप करा प्लीज. अंपायर दळवी सर आणि मात्रे सर जरा त्यांना टोचन द्या जरा. आणि हा चेंडू फ्लायटेड डिलिव्हरी पुन्हा हुक करायचा आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. दरम्यान हा शेल डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल. सीमा रेषे बाहेर जे कोणी मांडू घालून बसले तर सारखे बसा. कारण जे धावत येतं ना त्यांच्या बुटाचा पाय तुमच्या सामानावर पडला ना गोट्या कुठं ना तुम्ही कुठं राहणार. कमीत कमी झाकण तरी ठेवा, बरोबर की नाही. हो हे चांगला चेंडू. यस पुन्हा तर सन्मान दिला. चेंडू डाल मिडॉनला मिळेल फक्त 1 धाव. संघाची धाव संख्या झाली 29. 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 29. अतिशय चांगलं स्कोरिंग आमचे सागरजी जाधव. दमदार स्कोरिंग आजच्या दिवसभरात. आदेश ठाकूर यांचं चांगलं समालोचन, उत्तम साथ आणि जीटीसीची टीम. हा यस पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांचा म्हटले लेग बायचा इशारा. यस तंगडे वरती केले म्हणजे लेग बाय नाही का. 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या 3 बाद 30. अजूनही बॉल बाकी आहे या षटकामध्ये. 2 balls टू गो इन दी 3rd ओव्हर. धाव संख्या 30 वर. ऐवज हेलसाठी दीपक मनेरा यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राईज. बॉबी भोईर सलग 3 षटकार 1000 रुपये. आणि दुसरं कोणतं आहे ना अजून एक. आणि हा यस पुन्हा एकदा तडाखा. बॅट मधून दमदार स्ट्रोक. टोटल 36.
अजून बॉल बाकी आहेत 7. 7 बॉल्स टू गो. लास्ट डिलिव्हरी. धावसंख्या 36. चांगली धावसंख्या आहे. आणि हा फुलटा चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिला ठिकाणी मिड ऑफला. धावसंख्या झाली या ठिकाणी 37. राहिलं शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक. आगरी कोळी प्रीमियर लीग आयोजकांना धन्यवाद देतो की तुम्ही मला इथं लॉन्च केलं सालाबाद प्रमाणे. येऊ दे स्टेजवर हे आणले का चांगली अरे जावा आरती बिरती घेऊन जा. 5 बायका तरी आणायच्या होत्या. चला नाही भेटल्या झोपडपट्टीमध्ये उचलायच्या होत्या. त्यांच्या ताट द्यायचं. त्यांना 500 द्यायचं बरोबर की नाही. चला शेवटचं षटक या ठिकाणी. बोलस नेम प्रेम पाटील. धावसंख्या 37. हे कसेही 4 छकडे मारा. आडवे मारा, उभे मारा, बसून मारा. 1000. बॉबी भोईर यांच्यातर्फे. आणि हा चेंडू पहिला चेंडू येस वाईटचा इशारा. सवैर मारा दिशे. संघाचा टोटल स्कोर झालाय 38. येऊ दे जरा जवळ दे. आणि चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी होती या ठिकाणी. पुन्हा एकदा धाव संख्या झाली 38. आणि हा पुन्हा एकदा कुट्टा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पुल केलाय. चांगला फटका दमदार स्ट्रोक. 4 धावांसाठी. टोटल स्कोर इज मुव्हिंग 42-42. सुस्वागतम. नुकतंच यांचं आगमन झालं ठाणे लोकसभा मतदारसंघातील कार्यसम्राट माजी खासदार सन्माननीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांचं आगमन. पुन्हा या आगरी कोळी प्रेमी लीगमध्ये आपला हार्दिक स्वागत. आपल्या विनंती आहे कृपया आदरपूर्वक सन्मान स्थानापन्न डॉक्टर संजय त्यांच्या समवेत समाजसेवक सन्माननीय राम ठाकूर असतील, अमित शिंगे, धनंजयजी अतिशय ताफा, संजय नाईक साहेब धन्यवाद आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढविलीत. कार्यसम्राट माझे खासदार सन्माननीय डॉक्टर संजीवजी नाईक यांचं आगमन झालं. पुन्हा एकदा आपणास विनंती आहे आपण कृपया स्थानापन्न आणि अतिशय चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी पुन्हा एकदा. आणि मिळते 4 धावा. टोटल स्कोर इज 46. आणि शेवटचे 3 चेंडू आहेत. 3 चेंडूमध्ये 3 षटकार खेळले तर बॉबी भोईर यांच्यातर्फे 5000 रुपये. बॉबी भोईर 5,000 कॅश प्राइज. 3 षटकार. आणि हा पुन्हा हुक करायचा बघा. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. कमबॅक करतो गोलंदाज. 1 बाउन्स. शेवटचे 2 चेंडू. 2 बॉल्स टू गो. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान. आणि आदरणीय नुकतं ज्यांचं आगमन झालं माजी खासदार सन्माननीय डॉक्टर संजीवजी नाईक यांचं आगमन झालं. पुन्हा या स्पर्धेला हार्दिक स्वागत आपण आलात. टू बॉल्स टू गो. 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचा चेंडू प्रगती पदावर.
आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू पुश केला, या ठिकाणी चेंडू जाईल मिड विकेटला. अतिशय चांगले फिल्डिंग, फलंदाज बाद होईल. यस इज गॉन. लास्ट डिलिव्हरी. टोटल स्कोर झाले या ठिकाणी 48. चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या 48. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा अंतिम आखेचा निर्वाणीचा चेंडू बॉलिंग मार्क व तयार. शेवटचा षटक प्रगतीपथावर. अतिशय चांगली दमदार स्पर्धा या ठिकाणी. पंचकोशी प्रीमियर लीग. ओला माजेवडा, जितू, मोगरपाडा, भाईंदरपाडा, त्याच्यानंतर वाघबील आणि कासार वडवली असे हे पंचमहाभूत आहेत. झाले ना 5. वाघबील, कासार वडवली, मोगरपाडा, भाईंदरपाडा आणि ववळे. 5 पांडव फक्त द्रौपदी शोधायचे आहे बस. शेवटचा चेंडू, लास्ट डिलिव्हरी. अतिशय जबरदस्त या ठिकाणी स्मार्ट पर्सनॅलिटी डॉक्टर संजीवजी नाईक. आणि हा यस अप्रतिम डिलिव्हरी आणि कोटा संपलेला आहे. टोटल स्कोईज 48. 49 धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस करायचं आहे एच भोईर अँड सन्स कंपनीला. दोन शब्दामध्ये त्यांना सांगता बोलायला मनोगत या स्पर्धेविषयी नंतर सांगतो. मग म्हणून आता बोलायचं मला त्यांचा भरोसा नाही. अतिशय मानाची अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी अग्री कोळी प्रीमियर लीग 2023. शेंडोबा खंडोबा स्टँड, माधव स्टँड आणि एकविरा स्टँड आणि आमचे प्रणेते अग्री कोळी यांचे दिवंगत दिबा पाटील जे आमचं टॉस बॉक्स. अतिशय अभिनव स्पर्धा. आणि 49 धावांची गरज. पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण. अतिशय जबरदस्त सामना, बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार, दोन टोक्यामध्ये घमासान धुमशान. एच भोईर सन आणि ॲग्री अव्हेंजर्स. चला स्पीडअप करा गेम प्लीज. 49 धावांची पहिला जोडा या ठिकाणी. अतिशय दमदार आयोजन, चांगलं आयोजन या ठिकाणी. चला पहिला गोलंदाज षटक क्रमांक, पहिलं प्रगतीपथावर बॉलिंग मार्क व तयार. पहिला मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज पंकज गोंदले. चला गेम इज ऑन. सुशांत भोईर, केतन पाटील विस्फोटक फलंदाज.
आणि हा पहिला चेंडू शॉर्ट पे चेंडू अकोट टप्प्याचा या चांगला चेंडू अप्रतिम दिले पंकज गोंधले जबरदस्त मारा या ठिकाणी प्रभावी मारा डॉट बॉल निर्धाव चेंडू 49 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथ प्रयत्न दोन टोकामध्ये घमासाम दोनशान काटे की टक्कर कडा संघर्ष कडा मुकाबला अतिशय रंगतदार सामना हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच प्रेक्षणीय सामना आणि पहिला चेंडू शॉर्ट पे चेंडू अकोट टप्प्याचा पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारचा चांडा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त मारा डॉट डॉट फलंदाज केतन पाटील धावांचं मशीन यंत्र रसायन मिसाईल कमालीची औत्सुक्य लागलेली स्पर्धा या ठिकाणी आगरी कोळी प्रेमी लीग 2023 कासरवडली तमाम दानशूर व्यक्तींचं योगदान भरीव योगदान आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालं आमचे माजी खासदार सन्माननीय संजीवजी नाईक साहेब यांचं इथं आगमन पुन्हा त्या चेंडू या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला मिळेल एक धाव बघूया संघाची धाव संख्या बिनबाद 1 1 फॉर नन चांगलं क्रिकेट चांगली स्पर्धा या ठिकाणी आणि हा अकोट टप्प्याचा शॉर्ट पे चेंडू या ठिकाणी हो व्हॉट अ कॅच आणि अशा प्रकारे धक्का क्रमांक पहिला बसवल ज्या विकेटची अपेक्षा होती ज्या विकेटसाठी ट्रॅप रचला होता जाळे विणलं होतं आणि या जाळ्यामध्ये सापडलं या ठिकाणी फलंदाज केतन पाटील वाघाची शिकार एक जबरदस्त ब्रेक थ्रो पहिला गडी घरात पहिला हादरा पहिली विकेट नेस्तनाबूत नामशेष नामोहरम पहिल्या विकेटचा पतन प्रभात पहिली गळती गच्छंती धाव संख्या 1-1 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट केतन पाटील एक चेतन वेगळा आहे एक केतन आहे वन डाऊन द फलंदाज नवीन फलंदाज चला थोडं स्पीडअप करा प्लीज पंकज गोंधळे आणि नवीन फलंदाज वन डाऊनचा फलंदाज तेजस भोईर द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित फलंदाज संघाला तारक की मारक उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ राईट आर्म महोदय विकेट पंकज गोंधळे तयार आणि हा चेंडू पुन्हा एकदा स्टेअर केल्या चेंडूला आणि एक धावेत मिळेल एक धावेचा इशारा संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान धाव संख्या 1-3 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट एकोणपन्नास धावांची गरज धाव संख्या 2 बाद 1-2 लास्ट डिलिव्हरी फ्रॉम पंकज गोंधळे काय गोलंदाजी केली आणि हा चेंडू पुन्हा पुश केला मिळेल फक्त 1 धाव आणि आता मात्र 6 चेंडू फक्त 3 धावा जबरदस्त मारा पंकज गोंधळे यांनी केला अतिशय जबरदस्त मारा मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग उत्तम मारा प्रतिस्पर्धी संघावर संपूर्ण वर्चस्व हुकूमत दहशत संघाची धाव संख्या झाली 3 वर 18 चेंडू आणि 46 धावांची गरज म्हणजे 15.33 असं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट आगरी कोळी प्रीमियर लीग 2023 आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत ज्या ज्या व्यक्तींनी ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी पुरस्कर्त्यांनी या स्पर्धेला जे योगदान दिलं त्यांना पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो अतिशय चांगली स्पर्धा आगरी कोळी यांची
अस्मितेची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा. नवीन गोलंदाज कोण? तनय गोंधळे. संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या भोवल्यावर रॅम्बर उंबाट्यावर दुसरं षटक प्रगतीपथावर. उर्वरित चेंडू 18, धावा पाहिजे 46. असं अतिशय कठीण आव्हान. इक्वेशन, समीकरण, आस्किंग रन रेट. पहिला चेंडू तयार. हो यस, अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा चांगला चेंडू. जबरदस्त मारा, भन्नाट मारा, डॉटबॉल निर्धाव चेंडू. अतिशय खराब सुरुवात, डलमलीत विकृत सुरुवात. पहिल्या षटकात धावा दिल्या फक्त इनमिन. 3 धावा पंकज गोंधळे, 1 बली. असं बॉलिंग अनालिसिस, जबरदस्त पृथक्करण, विश्लेषण. अतिशय प्रभावी मारा केला प्रतिस्पर्धी संघाला. पॉइंट, शॉर्ट कव्हर, एक मिड ऑफ, एक लॉंग ऑन. आणि हा चेंडू आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू केला बॅकवर्ड पॉइंटला. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या मुसंडीमध्ये. संघाची धाव संख्या 4 वर. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अग्री कोळी प्रीमियर लीग 2024 2024. आणि हा यस, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असे लॉफ्ट केलाय आणि हा चेंडू जाऊन पडला लो मॅन्स लँड मध्ये. या ठिकाणी वास्तविक झेल व्हायला हवा होता. मिळतील 2 धावेचा बेनिफिट. 2 धावांनी संघाची धाव संख्या 6 वर. 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. देम आहे, धरणी ठाय, रन उठावा लागेल. टार्गेट फार मजबूत आहे. ॲग्री एव्हेंजर्स निर्णय मात्र जबरदस्त घेतला. पहिल्यांदा फिल्डिंग त्यांनी सोडून दिली, मागच्या फिल्डिंग घेतली, परंतु यावेळेला त्यांनी निर्णय आपला फिरवला. त्यांना माहिती आहे नंतर आपल्याला जड जातील. आणि हा पुन्हा दयस अक्रॉस द लाईन. चेंडू जायला या ठिकाणी मिडविक आणि स्क्वेलिक यांच्यामधून फक्त 1 धाव, 1 से ज्यादा कुछ भी नाही. टोटल स्कोर 7. 14 चेंडू आणि 41 धावांची गरज. 14 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 41 रन्स. अतिशय कठीण आव्हान या ठिकाणी. GTC यांचं हे लाईव्ह प्रेक्षेपण, क्वालिटी आणि क्लिअरिटी. सागर जाधव यांचं अफलातून स्कोरिंग आणि आदेश ठाकूर यांची चांगली वाणी. आणि हा यस, पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी आणि जाहीर घोषित निदान 1 धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर झाले फक्त इनमिन 8 धावा. अतिशय कमी धाव संख्या, जुजबी वाजवी मामूली किफायती धाव संख्या, नगण्य धाव संख्या. टार्गेट मात्र मजबूत आहे, चेस करायचं आहे. 13 चेंडू आणि 40 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बॉल राहिले 13, धावा पाहिजे 40. लास्ट डिलिव्हरी. आणि हा उलटा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी भिरकावून दिला आहे. जबरदस्त स्लॉग स्विफ्ट. 6 धावांसाठी अफलातून फटका, ट्रेमेंडस स्ट्रोक, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग, क्लास फटका, दर्जादार स्ट्रोक. उर्वरित चेंडू राहिले 12 आणि धावा पाहिजे या ठिकाणी 34. 12 मध्ये 34. जेल घेतला का नाही? सोडला, जेल ड्रॉप केला. 500 रुपयाला मुकला बिचारा. नाही तर बरोबर 3 आल्या असत्या. किंगफिशर माईल, बरोबर की नाही? 18 ते 54. आणि गोलंदाज सुनील मुकादम संघाच्या वतीनं पहिलं आणि सांघिक पहिलं वैयक्तिक आणि
संघासांगिक तिसरं षटक. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामागं 17 धावांची गरज. या अशा वातावरणात धावा चेस करणं फार कठीण जाईल, कारण पूर्णपणे जी पिच, जी खेळपट्टी आहे, जे वातावरण आहे बघा, गोलंदाजांना पुरेसं अनुकूल आहे. 34 पाहिजे 12 मध्ये. चला स्पीडअप करा प्लीज. पहिला चेंडू तयार, राईट आर्म महोदय विकेट. आणि हा येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. 11 आणि 39, 33. 11-33 म्हणजे प्रत्येक चेंडूला पाहिजे 3 धावा. परिस्थिती चांगली आहे ना. 5 उंगल्या घेम आहे मास्ताने, काय का नका हो. आणि हा एक चेंडू खराब चेंडू मध्ये या ठिकाणी बघूया. आणि हा शेल या ठिकाणी डॉट बॉल. यस, 10 मध्ये 33, 3.30. आयवा 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 आयवा. उर्वरित चेंडू 9 आणि धावा पाहिजे 27. 9 चेंडू आणि 27 धावांची गरज. 9 balls to go. Needed 27 runs in remaining 9 deliveries. 9 balls. आणि हा चेंडू पुन्हा हवेमध्ये असेल या ठिकाणी वैदिश मिड विकेटला. आणि फलंदाज बाल जितू पाटील याचा अफलातून झेल या ठिकाणी. उर्वरित चेंडू राहिले 8 आणि धावा पाहिजे या ठिकाणी 27 धावांची गरज. चला टीम मीटिंग नको प्लीज. डोंट टीम मीटिंग. कृपया टीम मीटिंग करू नका प्लीज. परिस्थिती आपली स्ट्रॉंग आहे. आणि नवीन फलंदाज बॅट्समन इज कोण आहे रे? सुशांत मुकादम ना रे? सुशांत भोईर का मुकादम? तेजस भोईर आणि सुशांत भोईर बंधू जोडी आहे या ठिकाणी. चला उर्वरित चेंडू राहिले 8, धावा पाहिजे 27. जरा गेम जरा स्पीडअप करा प्लीज. आणि टीम देखील त्यांची आहे. अच्छा अच्छा, ओनर आहे का स्ट्राईकवाला? नॉन स्ट्रायकरवाला. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी. एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी. आगरी कोळी प्रीमियर लीग, 5 गावांचा समावेश. लोकांनी दिलेलं भरीव योगदान. आणि हा पुन्हा शॉर्ट पिच चेंडू अकोट टाप्याचा पुन्हा चेंडूला शॉर्ट मिड विकेटला 1 धाव मिळेल. उर्वरित चेंडू 7 आणि धावा पाहिजे या ठिकाणी 26 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी इन दी थर्ड ओव्हर. शेवटचा बॉल. सव्वीस धावांची गरज. बॉबी भोईर याची किती ऑफर आहे? 5,000ची आहे ना? बॉबी भोईर कुठं आहे? कॅन्सल का? अच्छा अच्छा. अग्री कॉमेंटेटर, अग्री तडका, बॉबी भोईर. त्यांचा संघ असं मजा आली ना. लॉलीपॉप बोलवता. आणि या स्पर्धेमधील शेवटचा अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक. स्लग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक, तोडफोड. शेवटच्या षटकामध्ये पाहिजे 26 धावांची गरज. 25, साई चौक 24. अतिशय चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा या ठिकाणी. आगरी कोळी प्रीमियर लीग 2024. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. नुकतं ज्यांचं आगमन झाले माजी खासदार सन्मान्य कार्यसम्राट संजीवजी डॉक्टर संजीवजी नाईक, त्यांच्या समवेत जे बरीच त्यांचे कार्यकर्ते तमाम संजीवजी नाईक साहेब असले, त्यांच्या बराच लवाजमा पाठीमागे असतो.
बरोबर की नाही? शेवटचा गोलंदाज अभय सर, शेवटचा गोलंदाज अभय. कोण आहे रे गोलंदाज? अभय मुकादम. अभय सर काय म्हणताय? गुरुजी आहेत. अच्छा, गुरुजी आहेत बरोबर. नाशेच. अच्छा अच्छा, मालक आहे म्हणून सर. तर अभय मुकादम शेवटचा गोलंदाज, शेवटचा मीडियम पेसर, मध्यमगती गोलंदाज. राहिले युनियन फक्त 6 बॉल बाकी आहेत. 6 मध्ये 26 धावांची गरज. 6 मध्ये 25 ना रे, 25. 6 बॉल टू गो, रिक्वायर्ड 25 रन्स. साईचोक 24. चला स्पीडअप करा प्लीज. शेवटचा बॉलर एवढी तुम्हाला गॅरंटी नाही, कमाल झाली. म्हणजे तुमचा गेम नाही, कॉन्फिडन्स नाही तुम्हाला. हो येस, पुन्हा एकदा चांगलाच या ठिकाणी वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. शेवटचं षटक प्रगतीपदावर. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. साईचूक 24. आणि हा पहिल्या चेंडू गेला आक्रमण. फलंदाज बाद झाला म्हटलं. यस, मिड विकेटला अप्रतिम झेल या ठिकाणी. धक्का क्रमांक बसेल या ठिकाणी. उर्वरित चेंडू 5 आणि धावा पाहिजे 24. तनय गोंदली टेकन द कॅच इन द मिड विकेट रिजन. चला टीम मीटिंग नको प्लीज. नेक्स्ट बॅट्समन पंकज गवळी. ते काय आहेत ना, ते काय आदेश ठाकूर आणि पंकज गवळी नवीन फलंदाज. चला स्पीडअप प्लीज. 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. उर्वरित चेंडू 5, धावा पाहिजे 24. लेफ्ट आर्म महोदय विकेट. तर मिळतील 2 धावा. यस, उर्वरित समीकरण 4 चेंडू आणि पाहिजे 23 धावांची गरज. 22 धावांची गरज. 4 मध्ये 22. 2 जर मोठे फटके आले तर पुन्हा कमबॅक करतील. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. आणि फलंदाज जाईल या ठिकाणी पियुष चौधरी, रजत मुंडे, तोटया डमी रजत मुंडे. पियुष अरे वा, या ग्रेट कॅच ऑफ द डे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मध्ये जर निवड करायची झाली. यस, अतिशय सगळं झाले, पॅकअप झालंय. सगळे आयराचे पिशवी यांच्याकडे हिसाब किताब त्याच्या करगोट्याला आहे. आदेश ठाकूर कॅच मात्र भन्नाट होता. बघूया, वास्तविक याला काय पैसे द्यायला पाहिजे होते. आईवा जेल पैसे याला दिले तर परवडलं असतं, बरोबर की नाही? अफलातून झेला मात्र जबरदस्त झेल. कॅच ऑफ द डे. त्यांचे मेंटर कोण असते ना, तुमचे मालक कोण आहेत बाबा? गुड कॅच हा, व्हेरी नाईस कॅच. 3 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. चांगली गोलंदाजी केली या ठिकाणी. अजून या ठिकाणी दुसरा झेल.
ज्याला 10वीला 90% 12वीला नापास. काय परिस्थिती बघा, तेवढा चांगला नाही सोपा लॉलीपॉप जोडलाय. 2 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. बघा आता सगळे लोक जायला लागले, मंडप सोडायला लागले. काय माहित आहे झाला शटर डाऊन केले. बघूया तंबू सगळे रिकामे झाले, शटर डाऊन, सगळे गोणे आतमध्ये घेतल्या. त्यांना माहित आहे काहीतरी आता. आणि अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स पंकज गोंधळे कंपनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. आणि या अग्री कोली प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ ठरले होते या ठिकाणी ॲग्री अवेंजर्स. आणि द्वितीय क्रमांक एच फोयर अँड सन्स. सर्वांना विनंती अशी कृपया प्राईज डिस्ट्रीब्युशन. तर नुकतं ज्यांचं आगमन झालंय आमचे अतिशय लोकप्रिय माजी खासदार सन्माननीय डॉक्टर संजीवजी नाईक यांना विनंती करतोय कृपया या स्पर्धेविषयी आपण मनोगत व्यक्त करावं. दशरथ भाऊ या.